आणि एक महत्त्वाची बातमी मातोश्रीवर चाललोय म्हणत राज ठाकरेंनी एक फिरकी घेतलेली आहे। शिवतीर्थबाहेर गाडी येताच राज ठाकरेंनी पत्रकारांना बोलावलं आणि राज ठाकरेंनी पत्रकारांना बोलावताच पत्रकार गाडीजवळ गेले आणि त्यानंतर कुठे दौरा असं विचारताच मातोश्रीवर चाललो असं गमतीनं राज ठाकरेंनी म्हटलंय। बोलवलं त्याला बोलवलं त्याला नको जाऊ रे अजिबात एखादी कुमार सर मोबाईलवरती घाबरला होता त्याला बोलवलं होतं। त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानावरून बाहेर जायला निघाले होते। त्याच वेळेला तिथे असलेल्या उपस्थित असलेल्या पत्रकारांना त्यांनी जवळ बोलावलं। पत्रकारांनी त्यांना विचारलं कुठे चाललात, तर त्यांनी फिरकी घेत आपण मातोश्रीवर जात असल्याचं म्हटलं। या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतील माझे सहकारी अक्षय मणकणी आपल्याला। अक्षय, सुशांत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आज मनसेच्या केंद्रीय समितीमधल्या निरीक्षकांची आणि गटाध्यक्षांची संपूर्ण बैठक होती। ही बैठक संपल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवतीर्थ या निवासस्थानातून बाहेर पडले आणि त्यानंतर बाहेर पडताच त्यांनी माध्यमकर्मी शिवतीर्थाच्या समोर होते सर्व पत्रकार। त्या सर्व पत्रकारांना समोर बोलावलं आणि काच खाली केली आणि त्यांनी आम्ही पत्रकारांनी विचारल्यानंतर राज ठाकरेंनी उत्तर दिलं की शिवतीर्थावरती जातोय आणि त्यानंतर संपूर्ण तो गोंधळ उडलेला होता। पत्रकारांची एकंदरीत फिरकी जी आहे ती राज ठाकरेंनी घेतली आहे। खरं तर राज ठाकरे हे त्यांचं मातोश्री जे कार्यालय आहे त्या ठिकाणी जात होते आणि पत्रकारांची फिरकी जी आहे ती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावेळी घेतलेली पाहायला मिळते आणि त्यानंतर ते त्यांच्या मातोश्री या कार्यालयात गेले आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते शिवतीर्थ या निवासस्थानी परतलेले आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। बोलवलं त्याला बोलवलं त्याला नको जाऊ रे अजिबात एखादी कुमार सर मोबाईलवरती घाबरला होता त्याला बोलवलं होतं।